नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। परभणी बीड हिंसाचार प्रकरणाच्या विरोधात नागपूरच्या विधान भवनात विरोधकांचे आंदोलन, आमदार शशिकांत शिंदे झाले सहभागी। नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास महाविकास आघाडीच्या आमदारांसमवेत परभणी बीड हिंसाचार विरोधात विधान भवन समोर आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे या आंदोलनात सहभागी झाले होते। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि परभणीमध्ये राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबनेबाबत आवाज उठवला। या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध करण्यात आला। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निवडणुका झाल्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर ह्या दोन घटना घडणं हा योगायोग नाही। काही वेळेला सरकार बदलला, आपलंच सरकार आला अशा प्रकारची भावना होते आणि त्यावेळेला अशा प्रकारचं धाडस होतं। ज्याप्रमाणे संतोष देशमुखांची निवडून हत्या झाली आणि त्याचं ज्यावेळेला विश्लेषण केलं त्यावेळेला ते इतकं भयानक होतं की ते अशा प्रकारची क्रूरतेने हत्या होणं खरं म्हटलं तर निषेधार्थ आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हावी। आता काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं CID मार्फत आम्ही चौकशी करतो आणि ह्या चौकशीमध्ये जे गुन्हेगार असतील त्यांना कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आहे। परभणीच्या सुद्धा अशा प्रकारचं झालं। सूर्यवंशी म्हणून तरुण आहे, तो आंदोलन करताना त्याला अटक केली। अटक केल्यानंतर त्याच्यावर जेलमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याला संशय घेतलेला आहे की त्याला मारहाण झालेली आहे। त्याच्या पद्धतीने जर असं व्हायला लागलं तर या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये आता लोक असुरक्षित आहे असं वातावरण सरकार आल्या होऊ नये यासाठी सरकारने काळजी घेणं गरजेचं आहे। मला सांगा, पोलिसांनी परभणीला जर झाला नसेल त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला असं मी समजू शकतो, पण पोलीस अहवालामध्ये असं सांगितलं जात आहे की त्याला मारहाण झाली। पोलिसांनी जर त्या युवकाला मारहाण केली असेल, अशा प्रकारचं त्याचा मृत्यू होईपर्यंत पोलिसांनी मारहाण केले असेल तर कोणाला एवढा कायदा हातात घ्यायचा पोलिसांना सुद्धा अधिकार दिलेला नाही ना। रेकॉर्डिंग त्या ठिकाणी तुम्ही अपडेट घ्यावं, त्याचे कॉल रेकॉर्डिंग चेक करावे। आता ते कॉल रेकॉर्डिंग चेक केल्यानंतर कोणाचा संपर्क होता, काय होता ते सिद्ध झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे। छगन भुजबळ साहेब नाराज नाहीत। मला वाटतं की महायुतीतल्या सर्व पक्षाचे आमदार बरेच नाराज आहेत। काही लोक उघड बोलतात, काही लोक उघड बोलत नाही, अशी परिस्थिती आहे। प्रत्येकाला अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे नाराजीची संख्या जास्त आहे। फक्त भुजबळ साहेबांनी उघड दाखवलेला आहे, कारण त्यांचा बंडखोर स्वभाव आहे, ते त्यांचा परिणामाचा विचार न करता बोलतात, त्यामुळे त्यांनी तशा प्रकारे उघड नाराजी दाखवलेली आहे। भारताचे मिनी काश्मीर महाबळेश्वर गारठले, दवबिंदूंचे हिमकणात रूपांतर, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण। भारतातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या आणि जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरसह वेण्णा लेक परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे। नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक जेटीसह लिंगमळा परिसरात मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले। वेण्णा लेक परिसरात सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत 4 अंशांपर्यंत तापमान खाली गेले असल्याची नोंद झाली आहे। महाबळेश्वर परिसरात गेले 4-5 दिवसांपासून थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे। सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा 4 अंशांपर्यंत खाली उतरल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते। कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टी सौंदर्य पाहावयास मिळत आहे। वेण्णा लेक परिसर लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे। मंगळवारी पहाटे वेण्णा लेक परिसर धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघाला होता। या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे। 4 चाकी वाहनांवर आणि वेण्णा लेकच्या लोखंडी जेटीवर दवबिंदू गोठून हिमकण जमा झाले आहेत। लिंगमळानजीक स्मृती वन परिसरात तर झाडाझुडपांच्या पानावर हिमकण जमा झाले होते। थंडीच्या हंगामात हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना सांगितले। अखेर सांगवीतील देवस्थान इनाम जमीन देवस्थानच्या नावावर करण्याचा प्रांताधिकाऱ्यांचा आदेश, रमेश उबाळे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला न्याय। सांगवी तालुका कोरेगाव येथील देवस्थान इनाम जमिनीचा निकाल व कब्जा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते। या संदर्भात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
रमेश उबाळे यांनी त्याला न्याय मिळवून दिला आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी मंगळवारी सकाळी 11:30 वाजता या संदर्भातला आदेश काढला आहे. प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम देवस्थानची जमीन देवस्थानच्या नावावर करण्यासाठी सातत्याने गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. प्रशासकीय लालफितीचा कारभार त्यांना चांगलाच नडला होता. अखेरीस त्यांनी रमेश उबाळे यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांचे उबाळे यांनी बारकाईने अवलोकन केले आणि प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले. मात्र तरी देखील अलगुडे निकम यांना न्याय मिळत नव्हता. अखेरीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या विषयात तात्काळ लक्ष न घातल्यास दिनांक 1 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम यांनी दिला होता. तसे सविस्तर निवेदन त्यांनी सादर देखील केले होते. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी या विषयात लक्ष घातले होते. त्यांनी प्रल्हाद निकम यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले देखील होते. याविषयी त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. रमेश उबाळे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासन गतीने हल्ले. सांगवी येथील जमीन ही रामदास स्वामी देवस्थान आणि किन्ही देवस्थानची होती. सदरची जमीन करण्यासाठी निकम कुटुंबियांकडे होती. मात्र काही वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी न घेता स्थानिक तलाट्याला हाताशी धरून खरेदीपत्र करून घेत जमीन नावावर करून घेतली गेली होती. ही बाब उबाळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार उबाळे यांनी आंदोलन स्थगित केले होते. प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सदरची जमीन पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यानंतर सोमवारी दुपारी या संदर्भातले आदेश काढले. रमेश उबाळे यांनी पाठपुरावा केल्याने अलगुडे निकम कुटुंबियांना न्याय मिळाला असून देवस्थानची जागा देवस्थानच्या नावावरच राहिली आहे. त्याबद्दल उबाळे यांचे अभिनंदन होत आहे. बंधू आहेत, यांचं काम या ठिकाणी 10 ते 12 वर्ष हेलपाटे घालत होते. तहसील प्रांत आणि कोर्ट कचेरी याच्यात त्यांचे वेळ गेला. पण ज्यावेळेस यांच्या शेतजमिनीचा विषय माझ्याकडे आला त्यावेळेस मी प्रांत साहेबांना निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना निवेदन केलं आणि त्यांना हात जोडून विनंती केली की शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे तर त्यांचं काम आपण तात्काळ करा. आम्ही आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला होता. मधल्या काळात इलेक्शन आणि हे असल्यामुळं आम्ही त्याला स्थगिती दिली. पण आज दुसरी वेळ आहे भेटण्याची आहे तहसीलदार साहेबांना. त्यांनी आज आदेश काढलेले आहेत तलाट्यांना आणि यांची जमीन यांना परत मिळणार आहे. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला नतमस्तक होतो की आज त्यांच्यामुळं खऱ्या अर्थी यांना न्याय मिळालेला आहे. कायद्याच्या चौकटीत एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या माझ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळाला. त्याबद्दल मी आदरणीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांचं मनापासून आभारी आहे. विठ्ठल निकम सांगवी जिमनीसाठी 10 वर्ष झाली कटपट करत होतो. पण पत्रकारांनी आणि रमेश उबाळेंनी माझं काम केलं. ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार. साताऱ्यात बुधवारी होणार साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक. विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. ऊस दर जाहीर न करताच कारखानदारांनी गळीत हंगामात सुरुवात केल्याने शेतकरी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता. याविषयी आंदोलनाची भूमिका देखील घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्वतः पुढाकार घेतला असून बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे पत्र सर्व साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेले आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजता हे पत्र संघटनांच्या प्रतिनिधींना मिळालेले आहे. रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कराड उत्तर प्रमुख वसीम इनामदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, सातारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोसले आणि शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे गणपती यादव यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीस आमंत्रित करण्यात आलेले आहे. तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपली असून राज्यात नवीन सरकार सत्तेवर आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला असून सातारा जिल्ह्याला 4 मंत्रिपदे मिळाले आहेत. त्यापैकी 3 जण साखर कारखानदार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन याविषयी तातडीने मार्ग काढावा अशी अपेक्षा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या सभापतीबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न. उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय देण्याचा उपसभापतींचा शब्द. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतीपद गेले 2 वर्ष रिक्त आहे. हे पद भरण्यासाठी सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास उपस्थित केला. त्यावर उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उद्या संध्याकाळपर्यंत याबाबतीत निर्णय सांगू असे स्पष्ट केले. मंगळवारी विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या सभापतीबाबतचा विषय मांडला. त्यावरील चर्चेत भाग घेत असताना आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारची कोंडी करत याबाबत नेमके कोणते नियम आणि तरतुदी आहेत अशी विचारणा केली. या प्रश्नाला उत्तर देत असताना उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी वास्तविक सर्व नियम व तरतुदी पाहूनच याबाबत भूमिका घेण्यात आली आहे. मात्र ॲडव्होकेट परब आणि शशिकांत शिंदे या 2 सदस्यांनी उपस्थित केलेल्या विषयाच्या अनुषंगाने सरकारबरोबर चर्चा करून उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच बारीक सारीक मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाले असून संसदीय आयुधांचा वापर करत ते सत्ताधाऱ्यांना जेरीस आणत असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. 2022 साली संपलेला होता. सेक्शन 6 खाली निवडणुकीची प्रक्रिया राबवत असताना तो किती कालावधीमध्ये ही निवडणूक घेणं बंधनकारक आहे याचा खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण 2 वर्ष या ठिकाणी जर निवडणुका झाल्या नसतील तर त्या ठिकाणचा असलेला या सभागृहातला सभापती पदाचा रिक्त असलेली जागा ही न भरणं हे कायदेशीररित्या योग्य आहे का, आता पण खुलासा व्हावा. बघा, याच्यावरती आपल्याकडे सभागृहात बऱ्याच वेळेला चर्चा झालेली आहे, परंतु तरी अशी काही विहित मुदत नाही आहे की 3 महिने किंवा 6 महिन्यात हे पद भरलंच पाहिजे अशा संदर्भामध्ये. पण तरी या दोन्ही बाबी सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी उपस्थित केली ती आणि सन्माननीय शशिकांत शिंदे यांनी केली, त्याच्यावरती आम्ही संपूर्ण अभ्यास करूनच हा निर्णय सरकारने खरं तर घेतलेला आहे. पण तरी सभागृहाच्या मध्ये आपल्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही याच्या संदर्भामध्ये आज किंवा उद्या या संदर्भामधलं जो निर्णय तो जाहीर करू.